नाशिकमध्ये सुरू असलेल्या पावसानं त्र्यंबकेश्वरचं निसर्ग सौंदर्य खुललंय। त्र्यंबकेश्वर मंदिराच्या मागील बाजूस असलेला ब्रह्मगिरी पर्वत असो किंवा हनुमानाचं जन्मस्थान असलेला अंजनेरी पर्वताच्या मागील डोंगररांगा, अशा सर्वच पर्वतरांगावरून धबधबे आता खळाळून वाहू लागलेत। हिरवाईने नटलेले डोंगर, दाट धुक्यातून डोकावणारे पांढरे शुभ्र धबधबे, असं मनाला आनंद देणारे दृश्य पहिल्याच पावसात पाहायला मिळतंय। आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी। नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर तालुका हे दोन्ही तालुके पावसाचं माहेरघर म्हणून ओळखले जातात। निसर्गाने या दोन्ही तालुक्यांवर मुक्त हस्ते उधळण केली आहे। आपण आता त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंजनेरी पर्वताच्या मागील बाजूस आहोत आणि आपण आता ही दृश्य बघतोय। संपूर्ण हा अंजनेरी पर्वताचा मागील भाग आहे। उंच आकाशाला भिडणारे हे डोंगर रांगा आणि त्यातून धोधो कोसळणारे दुधी धबधबे, आणि एवढं कमी होतं की काय म्हणून हिरवाईने हळूहळू नटणाऱ्या या डोंगर रांगांवर आता धुक्याने आल्हाददायक अशी आपली चादर ही पांघरायला सुरुवात केलेली आहे। खरं तर पावसाळा आता कुठे सुरू झालेला आहे। नाशिकच्या इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर या दोन्ही तालुक्यांमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस होईल असा देखील इशारा देण्यात आलेला होता। सुदैवानं या ढगफुटीचा प्रभाव जाणवला नाही आणि दुसरीकडे आपण बघतोय धोधो पाऊस झाला, पर्जन्यवृष्टी मोठ्या प्रमाणामध्ये झाली आणि पहिल्या दुसऱ्या पावसामध्येच या डोंगर रांगांमधनं धबधबे आता खळाळून वाहू लागलेले आहेत। निसर्गाचं हे रूप बघण्यासाठी केवळ नाशिक जिल्हा, महाराष्ट्रच नव्हे तर देशातील कानाकोपऱ्यातून पर्यटक नाशिककडे आकर्षित होत असतात। जसा हा त्र्यंबकेश्वर तालुका आहे, अंजनेरी पर्वत, ब्रह्मगिरी पर्वत, हरिहर किल्ला, याचप्रमाणे इगतपुरीमध्ये देखील असंख्य अशा डोंगर रांगा आहेत, तिथेही धबधबे आहेत। ते बघण्यासाठीही अशाच पद्धतीने पर्यटकांची पावलं ही नाशिक नगरीकडे वळत आहेत। त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यातलं हे दृश्य बघण्यासाठी पर्यटक नाशिककडे आकर्षित होतील। मात्र प्रत्येकाने काळजी घेणं, खबरदारी घेणं तेवढंच आवश्यक आहे। कॅमेरामन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, त्र्यंबकेश्वर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।